दरम्यान दुसरीकडे विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल सुद्धा सील करण्यात आली आहे। तर एमपीजी क्लब हॉटेल हे सील करण्यात आलंय। साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आणखी एक ही मोठी कारवाई केलेली आहे। हॉटेलच्या अनधिकृत कामावर आता हातोडा चालण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आता सध्या हे पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या तर्फे ही कारवाई तिथे होते। 20 साली त्यांची जी पूर्ण फॅमिली आहे, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, श्रेया अग्रवाल आणि गुप्ता म्हणून कोणतरी ते आले। मुळात इथं क्लबसाठी ही मिळकत होती आणि मिळकत ही रहिवासी आहे। त्याचा आपण बघू शकता पूर्णपणे मागं पूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे। त्याची मला मूळ तक्रार होती। आता फक्त प्रशासनाने सील केलं आहे। माझी मागणी आहे की हे तुटायला पाहिजे। जे लीगल आहे तेवढं ठेवा आणि जे अनलीगल आहे ते पूर्णपणे डिमॉलिश करा अशी माझी मागणी आहे। आपण पाहतोय एकूणच आता या प्रकरणांमध्ये रोज नवनवे खुलासे होतात आणि आता महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचं हे हॉटेल सील करण्यात आलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। पोर्च कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हे हॉटेल प्रशासनाकडून आता सील होतानाचं पाहायला मिळतंय। साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। कालच या हॉटेलचा जो बार होता हा बार सुद्धा बंद करण्यात आला होता प्रशासनाकडून आणि आज सकाळी लवकर इथं जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी पोहोचलेले आहेत, पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे आणि आता या हॉटेलवर सील होणार असल्याची माहिती मिळते। एकूणच या हॉटेलच्या बद्दल पहिल्यापासूनच काही कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला होता। या हॉटेलला रहिवासी परवाना असताना सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात पंचतारांकित हॉटेल बांधण्यात आला आणि त्याचबरोबर या हॉटेलमध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम, या सगळ्या गोष्टी पाहता या हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई होणार होती, परंतु ती कारवाई कधी होणार याबद्दल प्रश्नचिन्ह होतं। पण आज पहाटेपासूनच प्रशासन या जागेवर पोहोचलेलं आहे आणि आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, महाबळेश्वर।